नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा देवघरात लीन मात्र देव पाण्यामध्ये ठेवते आणि देवाला नमस्कार करून देवासमोर बसून रडत असते. कारण आपल्या ऋषिकेशसाठी. आता तेथे आजी येते. आजी म्हणते की काय सुमित्रा, अगं असे देव पाण्यात ठेवून काय मिळतं तुला आणि काय होणार आहे ग. आणि आता ऋषिकेशच्या नावाने ओरडायला सुरुवात करते की दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायला तर ऋषिकेशला काय आनंद मिळतो तेच कळत नाही. त्यावर लगेच आता सुमित्रा म्हणते की हो ना अगं आई, तुला कायम हेच वाटणार कारण तू कधी ऋषिकेश बद्दल चांगलं बोललेले आहे. ऋषिकेशचं चांगलं तुला कधी बघवत आहे. तेव्हा आजी म्हणते की हो ना, बोल, तू मलाच कायम टोचून बोलत जा आणि स्वतःच्या मुलाची अजिबात काळजी करत नको जाऊ. सारखं ते ऋषिकेशच्या नावाने घोर लावत जा. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ आई, तू जे काही बोलते ते चुकीचं आहे. ऋषिकेशची काही चूक नाही कारण माझा ऋषिकेश खूप असा गुणी मुलगा आहे. जे काही झालेलं आहे तर ते त्या मुलीमुळे झालेलं आहे. तिच्यामुळेच तो ऋषिकेश त्यात अडकलेला आहे. त्यावर आता आजी म्हणते की मला काय म्हणायचं की तुला आणि सारंगला मात्र ती मुलगी चुकीचं वाटत असे. पण जेव्हा ती घरी आली होती तेव्हा मात्र नानासाहेबांनी अगदी तिचं भरभरून कौतुक केलं होतं. त्यावर तर सुमित्रा रागाने म्हणते की आई, त्यांनी त्या मुलीचं मुद्दामच कौतुक केलं होतं. उगाच अगदी नाहक तिचे गोडवे गात होते आणि हे बघ मला मात्र त्या मुलीतच प्रॉब्लेम वाटतो. त्यावर आता आजी लगेच म्हणते की अगं पण हा प्रॉब्लेम आहे तर ऋषिकेशने घरात कशाला आणायचा. म्हणजे हे बघ, एकतर त्याने तिला भाड्याच्या घरामध्ये आणलंस, उद्या मात्र तो तिला आपल्या घरामध्ये सुद्धा घेऊन येईल. अगं सुमित्रा, लक्ष ठेव, काही भानगड वगैरे नाही ना. आता मात्र सुमित्राला धक्का बसतो. आता मात्र आजी पुढे म्हणते की अगं हे बघ, लक्ष ठेव, ऋषिकेशला मात्र त्याच्या मनासारखी मुलगी या घरात आणायला देऊ नकोस. कारण हे बघ, ऋषिकेश आहे सावत्र आणि ती मुलगी मात्र विचित्र आहे. आता मात्र सुमित्रा तिच्याकडे पाहत असते आणि जर उद्या काही गोंधळ झाला तर तुझ्या डोक्याला ताप व्हायचा. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते की आई, तू असं काही बोलू नकोस आणि मला घाबरू नकोस. असं काही होणार नाही आणि सारखं तू ऋषिकेश सावत्र आहे असं या घरामध्ये बोलत जाऊ नकोस. अगं मी तुला किती वेळेस सांगितलं, एकदम मनात ते अगदी ठसून घे बरं, सारखं ते म्हणू नकोस. त्यावर आता आजी म्हणते की अगं पण तू हे किती दिवस असं लपून ठेवणार. आता जगासमोर शेवटी ते येणार, आज ना उद्या नक्की येणार, हे लक्षात ठेव. त्यामुळे हे बघ, तू त्याच्या मनासारखी मुलगी घरात आणू नको. अशी मुलगी आण की मुलगीच्यावर तुझी अगदी जरब असेल, म्हणजे तू तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे, ती तुझं ऐकेल अशी मुलगी तू घरामध्ये घेऊन ये. ती मुलगी अगदी तुझ्या शब्दात असेल. त्यावर आता सुमित्रा ही आजीवर ओरडते की पुरे कर. अगं आता फक्त आणि फक्त मला माझ्या ऋषिकेशची काळजी आहे. ती पुढचं आहे, ती पुढचं बघू. दुसरा कोणताही विचार माझ्या मनात नाहीत. आता मात्र सुमित्रा देवाला हात जोडते आणि नमस्कार करत असते. डोळे बंद करून घेते. आता आजी तिच्याकडे बघत म्हणते की काय पोट्टी माझ्या जन्माला आलेली आहे, बघावं तेवढं फक्त रडत असते. कितीही तू असे देव पाण्यात जरी ठेवले ना तरी सुद्धा तुझा तो ऋषिकेश नाही सुधारणार. आणि असे टोन मारून मात्र आजी बाहेर जाते. आता सुमित्रा आजीकडे रागाने पाहते आणि देवाला हात जोडून नमस्कार करते. त्यानंतर आता इकडे जानकी तेथे स्टँडवर उभी असते. ऋषिकेश धावतच येतो आणि समोर जानकीला बघून त्याचा चेहरा खुलतो. तो परत धावतच जानकी जवळ येतो. ऋषिकेशला पूर्णपणे दम भरलेला असतो. ऋषिकेश धावतच येतो आणि जानकी जवळ येऊन उभा राहतो. अगदी दम लागलेला असतो. बोलता सुद्धा आता व्यवस्थित येत नाही. तो आता जानकीला विचारतो, तू येथे काय करतेस. जानकी त्याच्याकडे पाहत असते. जानकी त्याला विचारते की अरे तू इथे काय करतोस. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काय, मी फुगे फोडायला आलो होतो. काय बोलतेस तू. अगं मी तुला शोधायला आलो होतो. आणि तिची बॅग धरून तो म्हणतो की चल घरी चल. तोच लगेच जानकी त्याचा हात धरते आणि त्याला चिठ्ठी वाचलीस का असं विचारते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की चिठ्ठी वाचली आणि हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं मला तुझ्यापासून काही प्रॉब्लेम नाही, तू उगाच टेन्शन घेते जानकी चल तू घरी. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, माझ्यामुळे जर तुझ्या जीवाला धोका असेल तर मी नाही येऊ शकणार. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अगं मला चांगलंच माहिती आहे की तू हे सर्व का बोलतेस. अगं माझी आई येऊन तुला वाईट साईड बोलून गेली, यामुळेच तू हे सर्व बोलते ना. परंतु हे बघ जानकी, तू तिचं मनावर घेऊ नकोस. आणि हे बघ अगं माझ्या आईचा माझ्यावर खूप जीव आहे म्हणूनच ती आता हे सर्व बोलली. त्यामुळे तू प्लीज अगदी तिचा विचार करू नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव की माझी आई वाईट नाही. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे कुणाचीच आई वाईट नसते आणि तुझी सुद्धा नाही. आणि हे बघ अरे मला तुझ्या आईची काळजी कळते म्हणूनच मी तुला सांगते, ती जर त्या घरामध्ये राहिले आणि पुन्हा नवीन प्रॉब्लेम झाले तर, आणि पुन्हा त्याचा त्रास तुला झाला तर ते मला नाही आवडणार. आणि हे बघ माझं ठरलेलं आहे, मी जाते, मी परत नाही येणार. असे जेव्हा आता जानकी म्हणते तोच ऋषिकेश तिचा हात पकडतो आणि तुला यावं लागल असे आता तो जोरात आवाज काढत म्हणतो. तो आता जानकीची बॅग धरून ओढतो. जानकी म्हणते की काय,
अरे उडणटप्पू ही कसली जबरदस्ती. तर आता ऋषिकेश म्हणतो मी तुला म्हंटलो की तुला यावं लागेल. जानकी म्हणते की मी तुला सांगितलं ना मी नाही येणार. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की प्रत्येक वेळेस तुला हट्टीपणा करण्याची गरजच असते का, चल घरी बरं. तर जानकी विचारते की काय रे तू माझ्यावर इतका हक्क का दाखवतोस. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की कारण आपण रूम पार्टनर आहोत आणि एक रूम पार्टनर दुसऱ्या रूम पार्टनरवर हक्क गाजू शकतो. त्यावर लगेच आता जानकी विचारते की तुला हे सर्व कोणी सांगितले. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की मी वाचलेलं आहे एका अग्रीमेंट मध्ये. तेव्हा आता जानकी म्हणते की हो का, मग तरी सुद्धा मला नाही घरी यायचं, मी तुला एकदा सांगितलं. आता दोघांची अगदी बॅग मध्ये ओढाओढ होत असते. ऋषिकेश म्हणतो की चल घरी, मी तुला घरी घेतल्याशिवाय नाही जाणार. जानकी म्हणते की मी नाही येणार आणि तेवढ्यात आता ओढता ओढता बॅगचा बंद आहे तर तो सुद्धा तुटतो. त्यावर लगेच जानकी म्हणते की अरे मी तुला नाही सोडणार, तू माझी बॅग तोडलीस. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं मी तुला तेच तर म्हणतोय, तू मला सोडू नकोस आणि हे घर तू सोडू नकोस. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच चला चला मुळशी पनवेल म्हणून आता लगेच जानकीची बस ही निघणार असते. जानकी म्हणते की सोडणार आहे, बॅग सोड, माझी बस निघणार आहे. म्हणून जानकी त्याच्या हातातून बॅग हिसकवण्याचा खूप प्रयत्न करते. आता तेथे जमलेले मुळशी पनवेलमध्ये जे काही आहे लोक प्रवासी लगेच अगदी धावतच जातात, परंतु जानकी स्टँडवर एकटीच राहते. आता ती ऋषिकेशला म्हणते की अरे सोड, बॅग सोड माझी. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग मात्र घरी येतो, आईला हे सर्व सांगतो. आई अगं बघ ना काय तो आपला ऋषिकेश दादा माझ्यावर इतका ओरडला आणि त्या मुलीला थांबवायला तो निघून गेला. हे ऐकल्यानंतर सुमित्रा म्हणते की काय बोलतो सारंग तू. आता आजी मात्र तेथेच असते आणि ऐकत असते. आता सुमित्रा म्हणते की काय बोलतो, अरे सारंग हे असे कसे झाले, जे घडायला नको होतं ते कसं झालं बरं. त्यावर आता सारंग म्हणतो की हो ना अगं आई तेच तर, मी सुद्धा त्याचाच विचार करतोय. अगं त्या मुलीसाठी तो माझ्या म्हणजे आपल्या स्वतःच्या भावावर ओरडला. ती मुलगी कुठे जाईल, काय करेल, इथे कोणीही तिच्या ओळखीचं नाही असे तो काहीतरी बडबड करत होता. मग आई तू सांग या मुलीची मात्र इतकी अचानक काळजी दादाला कशी वाटायला लागली, तू सांग बरं. त्यावर तर लगेच आजी सुमित्राला म्हणते की हो ना सुमित्रा, बघ मी काय म्हणत होते. आता तुला कळाले असेल की काहीतरी भानगड नक्कीच आहे म्हणून. सुमित्रा मात्र आता आईवरच रागवते आणि म्हणते की शांत राहा आई, तू नेहमी तुझ्या तोंडातून असं काहीतरी येते आणि शेवटी तसंच घडतं. त्यावर आता आजी म्हणते की मी जे काही बोलते तसं होत नाही, जे होणार असतं ना तेच मी बोलत असते आणि तुला सावध करते, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हे बघ अगं कधीतरी चांगलं घडेल, चांगलं काही होईल असं काहीतरी बोलत जा, म्हणजे नेहमी चांगलं होत राहील. आणि मगाशी तू काय म्हणाली होते की ऋषिकेश त्या मुलीला घरी घेऊन नाही आला म्हणजे बरं होईल, आणि आता मात्र तुझ्या मुखातून ही गोष्ट बाहेर पडली, त्यामुळे तरी ती खरी होऊ नये म्हणजे देव पावला. आता आजी म्हणते की हो म्हणूनच मी म्हणते अगं शेवटी देवाच्या मनात जे काही असतं ना शेवटी तेच घडत असतं आणि घडणारच आहे. तेव्हा आता सुमित्रा देवाला हात जोडते आणि म्हणते की हे बघ देवा, अरे ऋषिकेशच्या बाबतीत असं काही घडून देऊ नकोस ज्याने काही आणखीन अगदी अनर्थ घडतील. त्यानंतर मात्र आता जानकी ही ऋषिकेशवर इकडे ओरडते, तू वेडा आहेस का, अरे माझी बस निघून गेली. आता ऋषिकेश म्हणतो की हो आहे मी वेडा. ऋषिकेश पुन्हा म्हणतो की हे बघ तू जर बसमध्ये बसलेली असती तर मात्र मी रस्त्यावर झोपून ती बस अडवली असती. आता जानकी डोक्याला हात लावते, अरे तू काय इतकी जबरदस्ती करतो, म्हणून मी तुझ्या घरी राहायचं बरं. तेव्हा आता ऋषिकेश तिला म्हणतो अगं तू रूम पार्टनर आहे ना, तू माझी रूम पार्टनर चांगली आहे. त्यावर आता जानकी म्हणते की अच्छा म्हणजे मी घरातील सर्व काम करते म्हणून मी चांगली आहे का. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतेस, अगं फक्त एकदाच तू सगळी घरातील कामं केलेली आहेत आणि मला असं वाटलं होतं की घरातील सगळं काही काम तू करशील म्हणून मी किती खुश झालो होतो बरं, आणि लगेच तू माझा आनंद हिरावून घेतला, खडूस कुठली. त्यावर आता जानकी म्हणते की हो तुला तसंच करावं लागणार आहे, जर मी तेथे राहिले तर तुला सगळी काम करावं लागणार आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की करेन, मी सगळं काही करेल. तेव्हा आता जानकी म्हणते की सगळं करावं लागणार आहे ते पण व्यवस्थित. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ मला मान्य आहे की मला घरातील काम इतकं जमत नाही, मला शिकवशील मग मी नक्की करेल. तेव्हा आता जानकी विचारते की तू नक्की करणार आहेस का. ऋषिकेश म्हणतो की हो. तर जानकी विचारते की जर चुकला
तर ऋषिकेश म्हणतो की नाही चुकणार. जानकी म्हणते की जर तू चुकलास तर मी पुन्हा घर सोडून जाईल. तेव्हा तर ऋषिकेश तिला हसून म्हणतो, अगं पण त्यासाठी तुला अगोदर घरी तर यावं लागेल, हो की नाही? आणि जानकी, अगं चल ना घरी, अगदी प्रेमाने तो आता जानकीला म्हणतो. जानकीला सुद्धा आता हसू येतं. तर जानकी म्हणते की ठीक आहे. तेव्हा तर ऋषिकेश पुन्हा तिची गंमत करतो आणि म्हणतो की बापरे, कितली नौटंकी आहेस ग तू. ग बघ ना, हे लोक आपल्याकडे बघतात, त्यांना असं वाटत असेल की रुसलेल्या बायकोला तिचा नवरा अगदी मनवायला आलेला आहे. तर यावर आता जानकी म्हणते की नवरा आणि तू आला मोठा कुठून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला सुद्धा तुझ्यासारखी बायको नकोय, नाहीतर रोज घरामध्ये भांडणं होतील, आणि चल घरी. तेव्हा ऋषिकेश पुढे येतो. जानकी त्याच्याकडे पाहतच असते. ऋषिकेश पुन्हा मागे वळतो आणि म्हणतो की अगं चल ना घरी. ऋषिकेश आता तिच्या बॅग वगैरे हातात घेतो आणि ती तुटलेली बॅग तिला दाखवत दोघे आता घरी येतात. येताना मात्र छान असे गप्पा मारत असतात. आता जानकी ती बॅग घेण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेश तिच्या हातात काही बॅग देत नाही. त्यानंतर आता इकडे अवंतिका सौमित्रला म्हणते की खरंच थँक गॉड तुझा दादा परत आला. तर आता हे दोघे गप्पा करत असतात आणि सारंग झाडामागे उभा राहून त्यांना डोकावून पाहत असतो. अवंतिका विचारत असते की फायनली त्या लोकांनी आता दादाला काही त्रास वगैरे नाही ना दिला. सौमित्र नाही म्हणत असतो. अवंतिका पुन्हा विचारते की अरे दादा एका मुलीसोबत राहतात ना, मग ती मुलगी कोण आहे? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं तिचं जानकी नाव आहे, एका इव्हेंट कंपनीमध्ये कामाला आहे आणि चांगली सुद्धा आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की काय चांगली आहे ती मुलगी? अवंतिका म्हणते की म्हणजे ती चांगली आहे, नाईस, गुड, वा आहे ती मुलगी. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अगं हे बघ अवंतिका, ती दादासाठी चांगली मुलगी आहे, म्हणजे हे बघ वहिनी म्हणून चांगली आहे, मला असं म्हणायचं होतं. ती का खुश होत विचारते की म्हणजे त्या दोघांमध्ये काही चालू आहे का? त्यावर लगेच सौमित्र म्हणतो की मला तर माहिती नाही, मला तसं नाही वाटत, परंतु आईला डाऊट आहे. त्यावर आता लगेच सारंग अगदी मोठ्याने ओरडतो, आईला मात्र अजून कुणावर डाऊट यायला नकोय. आता अवंतिका आणि सौमित्र लगेच सारंगकडे पाहत असतात. सारंग धावतच आता सौमित्र आणि अवंतिका जवळ येतो. सौमित्र म्हणतो की सारंग तू? सारंग म्हणतो की हो मीच. आता मात्र सौमित्र शॉक होतो, परंतु आता अवंतिका खुश होत सारंगला हाय करते. आता सारंग म्हणतो की मला बघून हा इतका शॉक का झाला असेल? त्यावर आता सौमित्र म्हणतो की अरे तू काय बोलतो सारंग? अरे मी तुझा भाऊ आहे आणि तुला बघून का मी शॉक होईल बरं? तू इथे काय करतोस ते सांग बरं. त्यावर आता सारंग म्हणतो की अरे हे बघ, आईला मात्र ऋषिकेश दादावर पूर्ण डाऊट आहे, मग अजून मात्र डाऊट यायला नकोय. म्हणजे हे बघ आईचं कसं आहे की मुलगा आणि मुलगी फक्त बोलताना जरी पाहिली तरी सुद्धा ती लगेच डाऊट घेते, आणि तुम्ही दोघं तर आपल्याच घराच्या बाहेर असं उभं राहून बोलतात. तेव्हा सारंग हा लगेच थोडंसं खाली पाहत असतो. सौमित्र त्याच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो की जरा गप्प राहशील का? काही पण बोलत असतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे मी इथे का आलो, कारण नाना तुला घरामध्ये बोलवतात. तेव्हा मात्र आता नाना बोलवतात म्हटल्यानंतर सौमित्र घाबरतो आणि अवंतिकाला म्हणतो की मला जावं लागेल. अवंतिका म्हणते की बरं ठीक आहे. सारंग म्हणतो की हो तू जा बरं, नाना तुला बोलवतात, आम्ही इथे थांबतो आणि गप्पा करतो. आता मात्र सौमित्र सारंगच्या हाताला धरतो आणि त्याचं चल म्हणून आत घेऊन जात असतो. आता लगेच अवंतिका बाय सौमित्र असं म्हणते. तेव्हा सारंग म्हणतो की बाय वहिनी. आता अवंतिकाला खूप हसायला येतं, तर सौमित्र म्हणतो की काय वहिनी म्हणतो आणि त्याला घरात घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे मकरंद आपल्या गाडीतून आता बस स्टॉपवर येतो. त्यानंतर मात्र तो तेथील एका माणसाला विचारतो, येथे मात्र एक अशी मुलगी होती का उभी, उंच, सावळी आणि 1 मिनिट, म्हणून तो आता मोबाईल मधील जानकीचा फोटो दाखवतो. आणि ही मुलगी तुम्हाला दिसली का? परंतु आता तो माणूस म्हणतो की नाही हो, बघितल्यासारखं नाही वाटत. तेव्हा आता मकरंद म्हणतो की बरं ठीक आहे, थँक्यू. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश घरी येतात. ऋषिकेश तिला तिच्या बॅग वगैरे घेऊन आत जातो. जानकी आत येणार तोच लगेच आता तिच्या मोबाईलवर मकरंदचा कॉल येतो. तेव्हा आता लगेच जानकी फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तेव्हा मकरंद तिला विचारतो की जानकी अगं तू कुठे आहेस, मी तुला पिक करायला आलो होतो. आता मात्र जानकी म्हणते की अरे रिलॅक्स, हे बघ आश्रमात जाण्याचा विचार मी आता सोडलेला आहे. ते ऐकून मकरंदला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की काय बोलते जानकी. आता जानकी म्हणते की मी नाही जात. तर लगेच मकरंद तिला विचारतो की आता कुठे आहेस. आता जानकी सांगते की हेच जेथे मी अगोदर राहत होते ना ऋषिकेच्या घरी, तर तेथेच आहे. आता मात्र मकरंदला हे ऐकल्यानंतर खूप धक्का बसतो आणि राग सुद्धा खूप येतो. तर आता जानकी म्हणते की मकरंद मी तुला नंतर कॉल करते आणि तुझ्या फ्लॅटची चावी आहे तर ती मी तुला उद्या आणून देईल.
आणि चल बाय नंतर बोलते म्हणून जानकी फोन ठेवते. मकरंदला आता आणखीनच राग येतो आणि अगदी तो राग आपला व्यक्त करत असतो आणि तेवढ्यात अगदी रागाने गाडी चालू करतो आणि निघून जातो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की हे बघ, फायनल तू या घरामध्ये परत आली. आणि ती चिठ्ठी घेतो आणि म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की या चिठ्ठीवर तू बाय लिहिलं होतं, पुन्हा कधी दिसणार सुद्धा नाही. तर जानकी म्हणते की खरं तर तसंच होतं, कारण चिठ्ठी लिहून मी तुला शेवटचं बाय केलं होतं, पण कसं आहे की या उडान टप्पूने ठरवलेलंच आहे की मला त्रास द्यायचं. मग काय करायचं, मग आले मला तर खरं तर यावं लागलं. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं नको असं बोलू, मला मान्य आहे की माझ्यामुळे तुला थोडासा त्रास झाला, परंतु आता यापुढे मात्र नाही होणार. त्यावर जानकी म्हणते की नक्की. ऋषिकेश म्हणतो की नक्की. आता जानकी म्हणते की उडान टप्पू तुला एक विचारू का? तर ऋषिकेश म्हणतो की हो विचार. तर जानकी म्हणते की अरे हेच की मी इथे राहावं असं तुला का वाटतं बरं? तुझा असा हट्ट का आहे? तर आता ऋषिकेश म्हणतो की अगं मला असं वाटतं की मी तुझ्या सोबत राहून थोडासा सुधारेल. तेव्हा आता जानकी त्यांच्यासाठी चहा करत असते आणि चहा करता करता तिला खूप हसू येतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, अगं तुला हसायला काय झालं? तेव्हा आता जानकी म्हणते की 1 मिनिट, अरे तुला काय वाटतं बरं? तुझ्यात सुधारणा झाली म्हणून आणि तुझं तुलाच वाटतं का? तेव्हा ऋषिकेश तिला विचारतो की तुला नाही वाटत का? तेव्हा आता जानकी म्हणते की अरे असं 2च दिवसात कसं कुणाला जज करणार बरं? ते बघ ना, अरे आपल्याला इथे राहून फक्त 2च दिवस झालेले आहेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं सुरुवातीला जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा मात्र तू वचवचा माझ्याशी भांडत होतीस, तेव्हा मात्र तू जज करत होती, मग आता काय झालं बरं? तेव्हा आता जानकी म्हणते की अरे भांडणाला मी नाही तर भांडणाला तू सुरुवात केली. आठवते ना आता जत्रेमध्ये आपण पहिल्यांदा काय घडले होते? अरे गेम मात्र मी खेळत होते आणि तू येऊन माझे भोगे फोडलेस आणि देवळामध्ये सुद्धा हेच झालं होतं. आता मात्र एकदा मी अभ्यास करत होते तेव्हा मात्र तू माझ्या अंगावर विमान फेकलं होतंस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की 1 मिनिट, अगं विमान मी फेकलं नव्हतं. तर आता जानकी म्हणते की तू खोटारडा आहेस. ऋषिकेश म्हणतो की नाही ग. आणि आता जानकीला आठवते, जानकी म्हणते की 1 मिनिट, अरे तेव्हा तर तू दारू सुद्धा पिला होतास, मग माझ्याही लक्षात का आलं नाही? ज्या मुलासोबत राहते तो मुलगा दारुडा सुद्धा आहे आणि मी कुठल्याही असं दारू पिणाऱ्या मुलासोबत नाही राहू शकत. म्हणून जानकी आता पुन्हा बाहेर येते. तर ऋषिकेश तिला आवाज देतो जानकी. त्यानंतर आता इकडे नानाही सौमित्रा आणि सारंगला आत बोलावतात आणि त्यांना विचारतात काय रे ऋषिकेशच्या रूम मध्ये राहते ती मुलगी कोण आहे बरं? आता हे म्हणल्यानंतर हे विचारल्यानंतर आता सौमित्रा आणि सारंग एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. त्यावर मात्र आता लगेच सौमित्र विचारतो की नाना तुम्हाला हे सर्व कसे कळाले? त्यावर आता लगेच नाना म्हणतात की अरे मी तुमचा बाप आहे, माझ्यापासून काही लपून राहत नसतं. तेव्हा आता नाना तिचं नाव विचारतात का सौमित्र आता म्हणतो की जानकी. जानकी आहे तिचं नाव. तेव्हा आता नाना म्हणतात की तुम्ही तिची सगळी माहिती काढायची आणि मला सांगायची. त्यावर आता सौमित्र विचारतो की पण कशासाठी? त्यावर तर नाना म्हणतात की सांगतो, सगळं काही सांगतो. आणि हे बघा आता त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे काही मी तुम्हाला आता सांगत आहे त्यातील एकही गोष्ट तुमच्या आईला कळायला नकोय. आणि सारंगला म्हणतो की तू रे टोन घ्या, मी तुला सांगतोय, तू इकडे बरं. आता सारंग मात्र खूप घाबरवतो आणि घाबरतच नानांसमोर जात असतो. आणि खास करून मी तुला सांगतो की जर ही गोष्ट आईला कळाली, शिक्षा माहिती आहे ना काय आहे? की खाली मिरचीची धुरी आणि वर मात्र तो उलटा टांगलेला. सारंग खूपच घाबरतो आणि नको नको असे करत असतो. सौमित्रला हसू येते आणि मी वेडा आहे का नाना, मी आईला नाही सांगणार. अरे मिरचीची धुरी आहे ना ती खूप झोंबते, म्हणून सारंग खूपच घाबरतो. तर नाना म्हणतात की हे बघ, मी तुला गंमत म्हणून नाही सांगत आणि खरंच मला त्या मुलीची माहिती पाहिजे, कारण मला ती मुलगी बरी वाटली, हुशार वाटली. तिला भेटलो, शेतीच्या कामाची सुद्धा तिला आवड आहे आणि त्यातील तिला कळत आहे. आणि कसं आहे की तिला जर नोकरी हवी असेल, आपल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये आपल्याला तिला नोकरी देता येईल आणि तेथे आपण तिला नोकरी देऊ शकतो. त्यावर सारंग म्हणतो की चालेल नाना. तेव्हा नाना म्हणतात की चालेल नाही, चालून घ्यावं लागेल. आणि एक महत्वाचं म्हणजे आता लक्षात तर असेलच तुमच्या की आईला मात्र यातील काही कळायला नकोय, नाहीतर. तेव्हा सारंग खूपच घाबरतो आणि म्हणतो की नाही अहो नाना, तिला काहीच कळणार नाही, मी काही सांगणार नाही. अहो नाना, मी तुमचा मुलगा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावर आता नाना म्हणतात की तुम्हाला जर गुळ लावला ना तर लगेच तुम्ही आईचे होऊन जातात, बापाचे तुम्ही राहतच नाहीत. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश म्हणतो की थांब जानकी, खरंच मी दारू पित नाही आणि हे बघ तू कायम माझ्या बाबतीत गैरसमज करत आली. त्या दिवशी सुद्धा अगदी चुकून माझ्या मित्राच्या हातून माझ्या अंगावर दारू सांडली होती आणि त्याचा श्वास तुला येत होता, म्हणून आता तो घडलेला प्रकार तो जानकीला सांगतो. आणि हे बघ जानकी, जेव्हापासून आपण भेटलोय तेव्हापासून आपल्यामध्ये गैरसमज वाढतच गेले, एकमेकांना जज करत आलो आणि खरंच आपण असं नाही होणार. त्यावर आता जानकी म्हणते की नाही, मला तुझ्यावर विश्वास नाही, त्यापेक्षा मी इथून
जातेच. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तुला तर जायचं असेल तर तू जाऊ शकती. मी तुला इतकं काही सांगितले, तू ऐकायला तयारच नाही. जा तू, पण एकटी जाऊ नको, मी येतो तुला सोडवायला. तेव्हा आता ऋषिकेश तिच्या बॅग वगैरे घेतो. जानकी डोक्याला हात लावून हसते. जानकी हसते आणि म्हणते, अरे उडान टप्पो, तुला साधी गंमत सुद्धा कळत नाही का रे? अरे इथे मीच राहते तुझ्या सोबत, तुझ्या घरामध्ये. कारण कसं आहे की मुळशीत आल्यापासून तू खूप मला त्रास दिलेला आहे, त्यामुळे मी तुला थोडासा त्रास तरी देऊ शकतेस. त्यानंतर आता जानकी म्हणते की तुला चालेल ना? तर ऋषिकेश म्हणतो की चालेल. आणि कसं आहे की रोज मी तुझ्याकडून आता आणखीन काहीतरी असं एक्सप्रेशन घेणार आहे. त्यावर आता जानकी म्हणते की काय माझ्याकडून, आणि का बरं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कसं आहे की आता मुळशी सारख्या शहरामध्ये अगं तू अशी एकटी आलीस, एकटी राहते, सर्व काही त्रास सहन करते, आणि हे सगळं काही तुझ्याकडून एक्सप्लेन घेण्यासारखंच आहे ना? आणि तुझ्या बरोबर राहून मला असं वाटतं की सुद्धा हळूहळू सुधारेल म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की का रे, तुला माझ्यासोबत राहून असं होईल असं का वाटतं? मला जरा वेगळंच वाटतं, म्हणजे मी इथे राहून काम सुद्धा करायचं आणि तुला शिकवायचं सुद्धा. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं महान इन्सान असतात, तर आता त्याला जे काही येत आहे तर ते शिकण्यासाठी काय हरकत आहे तू सांग बरं. त्यावर आता जानकी म्हणते की तसाही तू खूप हुशार आहे, त्यामुळे ओके, आजपासून तुझी शिकवणी ही सुरू. तुझी पहिली शिकवण तर घरातील सगळी काही काम तू करायची, ते पण अगदी व्यवस्थित. आणि तुझी दुसरी शिकवण अशी असेल, तू ज्या कुणाच्या सोबत राहायचं असेल घरातून बाहेर जाताना, त्या व्यक्तीला मात्र तू कुठे जातोस आणि कशासाठी जातोस, घरी यायला उशीर होईल उशीर होणार नाही, सगळं काही अपडेट करशील. समोरचा जो काही आहे त्याला काळजी वाटते याचं भान ठेवशील आणि तुझा मोबाईल चालू ठेवशील. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, यापुढे मात्र घरातून जाताना सगळं काही सांगून जाईल. उशीर होणार असेल तर ते सुद्धा कळवत जाईल, आणि हे सगळं तू सुद्धा करायचं, हो की नाही जानकी? चालेल ना? म्हणून आता जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते आणि डन असं म्हणते. आणि दोघे आता खुश होतात. तेवढ्यात जानकीच्या डोक्यात येतं की चहा ठेवलेला आहे, म्हणून जानकी धावतच गॅस जवळ जाते. ऋषिकेशला हसू येतं आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मकरंद मात्र आता ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याला सांगतो हे सगळं काही उलट होतंय. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, साम दाम दंड भेद, फक्त आता साम राहिलेला आहे. त्यानंतर आता सारंग मात्र सौमित्रला म्हणतो की अरे नानांना ती कंपनीच्या कामासाठी पसंत पडली, परंतु भविष्यात मात्र ती ऋषिकेशसाठी पसंत पडली तर सौमित्र म्हणतो की घरात आई आणि नानांचं युद्ध भेटणार, सगळं काही दादावर अवलंबून आहे. तर आता ऋषिकेश खूप थकलेला असतो, पोती वगैरे वाहत असतो. आता लगेच जानकी त्याला पाण्याची बॉटल घेऊन येते आणि म्हणते की दमलास ना, चल पाणी पिऊन घे. तर ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो आणि आता मात्र ती जानकी नसते, तर आता तो एक गडी असतो आणि तो म्हणतो की ओ भाऊ, पाणी पिऊन घ्या. कारण ऋषिकेश जानकीच्या प्रेमात पडलेला असतो, त्याला प्रत्येक ठिकाणी जानकी दिसते. आता मात्र इकडे सुमित्रा म्हणते की काही वाटेल ते झाले तरी सुद्धा त्या मुलीला ऋषिकेश पासून वेगळं तर करायलाच हवे, आता असे ती ठरवते. त्यानंतर आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.